श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। भागवताच्या महात्म्याचं आपण चिंतन करतोय आणि त्यामध्ये आपण पाहिलं की शौनक महामुनी सूत महर्षींच्या समोर आले आणि सूतांना नमस्कार करून त्यांनी काही इच्छित आपलं अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले। आपल्याला अपेक्षित असणारे प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित केलेत, त्या प्रश्नांचा आपण विचार करत होतो। ते काय म्हणाले? म्हणालेत की या कलियुगामध्ये आता जीव आसुर वृत्तीला प्राप्त झाल्यानंतर, विषयोपभोगामध्ये रत झाल्यानंतर त्याच्या शोधनासाठी, शुद्धीकरणासाठी, त्याला त्याच्या स्वरूपाची, योग्य मार्गाची जाणीव करून देण्यासाठी परायण उत्तम असं साधन कोणतं आहे? भक्ती, ज्ञान, वैराग्य याने प्राप्त झालेला विवेक कसा वृद्धिंगत होतो आणि भगवत भक्त माया, मोह, हे कपट याचा परिणाम कसा दूर करतात ते मला सांगा। यातही तुम्ही मला विशेष करून हे सांगा की श्रेयांमध्ये श्रेय, जे श्रेयकर आहे, कल्याण करणाऱ्यांमध्ये अधिक कल्याणकारी आणि पावन करणाऱ्यांमध्येही अधिक पावनकारी, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ कल्याणकारक आणि सगळ्यात श्रेष्ठ पावन करणारं जे कृष्ण प्राप्तीचं साधन आहे ते मला आत्ता सांगा। साधनम तत् वद अधुना वद, आत्ता मला सांगा, नंतर वगैरे नाही, मला त्वरित ऐकायची इच्छा आहे। याच्यानंतर ते पुढे प्रश्न करतायत। 8वा श्लोक महात्म्याचा। चिंतामणिर्लोकसुखं सुरद्रुस्वर्गसंपदं प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम। म्हणतायत की ते कृष्ण प्राप्तीचं साधन किंवा ते श्रेयस्कर साधन आहे, तेच का सांगा? तर चिंतामणिर्लोकसुखम, चिंतामणी, तो जो मणी आहे, चिंतामणी म्हणजे चिंतन केलं असता इच्छित प्राप्त करून देणारा जो काही मणी आहे तो लोकसुखम, या लोकामध्ये, या पृथ्वीवरतीच सुख देईल, बाकी काही सुख देत नाही। सुरद्रुह, सुरद्रुह, द्रुम, सुरद्रुम, सुरद्रुम म्हणजे स्वर्गातला तो पारिजात, कल्पवृक्ष, आम्हाला ऐकून माहितीये। तो काय करेल? तो स्वर्गातली सगळी संपदा देईल, परंतु अजून काय? बाकी काही नाही। अजून परंतु प्रीतः गुरुः प्रयच्छति, प्रयच्छति गुरुः प्रीतो, प्रीतः गुरुः प्रयच्छति, प्रीतः ज्यांची आपल्यावरती कृपा झाली आहे आणि जे आपल्यावरती आता प्रेम करू लागलेले आहेत की हा शिष्य योग्य आहे, पात्र आहे, अशा प्रसन्न झालेल्या गुरूंची कृपा आपल्याला
वैकुंठम योगी दुर्लभम, योगियांनाही दुर्लभ असणारं जे वैकुंठ त्याची प्राप्ती करून देतात. आता विनोदानेच घ्या, परंतु गुरु प्रसन्न झाले की वैकुंठाला जातो असं म्हटल्यावरती त्याचा अनर्थ कसा होईल? म्हणून गुरु प्रसन्न होऊ नयेत म्हणून प्रयत्न करू नये असं नव्हे. गुरु प्रसन्न झाले असता ती वैष्णवी गती, ते वैकुंठ, ती परमगती प्राप्त होते, जेथून आता परत यावं लागत नाही. असं आहे. पुढे म्हणतात, हे प्रश्न झाल्यानंतर आता मग सूत त्यांना म्हणतायत. सूत महर्षी म्हणतात, प्रीती शौनक चित्ते ते यतो वक्ष्मि विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. हे शौनक महर्षी, प्रीती शौनक चित्ते ते, शौनक, हे शौनक, अरे शौनक, अरे शौनक महर्षे, ते चित्ते ही प्रीती ही, ते चित्ते, तव चित्ते, तुझ्या चित्तामध्ये प्रीती ही, हे जे प्रेम आहे कोणाप्रती? भगवंताप्रती. यतो वच्मी किंवा ही अतः वच्मी, यतो वच्मी विचार्याचे दोन पाठ आहेत. अतः तुझ्या हृदयामध्ये भगवंताच्या प्रती प्रीती आहे, प्रेम आहे, त्यामुळे अतः विचार्य, म्हणून मी विचार करून अत्यंत कुशलतेने सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम साधनम वच्मी. वच्मी, मी तुला सांगतो, आता विचार करून मी तुला सांगतो, असंच उगाच आठवलंच असं नाही. विचार करून सांगतो म्हणजे जी काही साधन आहेत किंवा त्या साधनाविषयीची जी काही माहिती आहे, जे काही ज्ञान आहे, जे काही सांगायचं आहे, त्याच्यातील सारातलं सार अगदी मी तुझ्यासमोर ठेवतो, जेणेकरून तुझ्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही. ते साधन काय आहे किंवा मी साधनामध्ये मुख्यत्वे काय सांगणार आहे? तर म्हणाले, ज्याच्या प्राप्तीने सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. ते साधन कसं आहे? संसार भयनाश करणार आहे, संसाराच्या भयाचं नाश करणार आहे, किंवा संसारातील भयाचं नाश करणार आहे. आधी म्हटलंय सर्व सिद्धांत निष्पन्नम, ते सगळ्या सिद्धांताचं सार आहे. सर्व सिद्धांत निष्पन्नम अगदी सोपं, तो समास काही सोडवायला कठीण नाही. सर्व सिद्धांत निष्पन्न, सर्व सिद्धांतातून निष्पन्न झालेलं त्याचं सार असणारं शेवटचं काय जे तत्व आहे, लक्षण आहे किंवा तात्पर्य काय आहे, ते मी तुला सांगतो. पण ते कसं आहे, इथे विचार करण्यासारखं आहे. संसार भयनाशनम, संसार भय कसा समास करा? संसारातील भय, संसार हेच भय का संसाराचं भय? संसारातील भीती, संसारातील भीती नष्ट झाल्याने संसार नष्ट होत नाही. नीट आता थोडं लक्ष देऊ नये का? संसारातील भीती नष्ट झाल्याने संसार नष्ट होत नाही, संसाराचं भय नष्ट झाल्याने संसार नष्ट झालेला असतो. पण संसार हेच भय आहे आणि त्या भयाचा नाश झाला तर आधी संसाराचा नाश होतो. म्हणजे कसं? उदाहरणाने सांगतो. संसारामध्ये मला कशाचं भय आहे? संसारामध्ये मला मृत्यूचं भय आहे, ठीक आहे. पण हा संसार हेच दुःखाचं मूळ आहे. सगळ्या भयाचं कारण हा संसार आहे हे मला कळत नाही. संसारामध्ये मला कसलं भय? काही नाही.
सापाची, वाघाची भीती वाटते, ते भय दूर होईल. त्याच्यासाठी काही परमसाधनाची आवश्यकता लागत नाही, भासत नाही. धाडस निर्माण झालं, वीरता, शूरता, एक शरीराचं बल, मनाचं बल निर्माण झालं की ती भय दूर होतात. सायकोलॉजी मध्ये असतात ना वेगवेगळी भय, फोबिया, संसारातली भय आहेत ती संसारातील भय दूर झाल्याने संसार दूर होत नाही. पुढे म्हटलं संसाराचं भय नष्ट झालं असेल तर त्याचं कारण एवढंच आहे, संसाराचं मिथ्यात्व कळलेलं आहे. दोरीवरती दिसणाऱ्या सापाचं मिथ्यात्व कळल्यावरती दोरीवरचा साप असला तरी देखील त्याचं भय वाटत नाही. त्यामुळे संसाराचं भय नष्ट ज्या वेळेला होतं त्यावेळेला संसाराचं मिथ्यात्व कळलेलं असतं, ज्ञान प्राप्त झालेलं असतं, त्यामुळे संसार म्हणून नष्ट झालेला असतो. त्यामुळे ज्यावेळेला संसाराचं भय नष्ट होतं त्यावेळेला संसार असत नाही. मग आता उरलं काय, संसार हेच भय. आता संसार हेच भय आहे हे ज्या वेळेला कळतं आणि त्यावेळेला त्या भयाचा नाश होतो, त्यावेळेला संसार नष्ट होतो. त्यामुळे साधनेच्या प्रगतीमध्ये आधी संसारातील भयांचा नाश करण्यासाठी मी भगवंताकडे जातो. त्या भगवत प्राप्तीचा प्रयत्न करत असताना संसार हेच भय आहे ते कळतं, म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी अधिक वेगाने प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये संसार हेच भय जे आहे ते नष्ट होतं. आणि मग त्यानंतर शरीर आहे तोपर्यंत संसार राहतो, पण शरीर आहे तोपर्यंत संसार जरी राहिला तरी त्या अर्थाने संसार नसतो, मिथ्या दृष्टीनेच असतो, पण तरी देखील शरीर आहे तोपर्यंत संसार राहिला तरी देखील संसाराचं भय दूर झालेलं असतं. असं ते संसार भय नाशनम हे जे साधन आहे ते मी तुला सांगतो. ते कसं आहे म्हणालेत, भक्त्योघवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम. भक्त्योगवर्धनं यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहं ते भिधास्यामि सावधानतया शृणु. ते भक्तीचा ओघ वाढवणार आहे, ते भक्तीचा ओघ वाढवणार आहे. कृष्ण संतोष हेतुकम, भगवान कृष्णांची प्रसन्नता प्राप्त करणार आहे किंवा उत्पन्न करणार आहे. तत् ते तदहम ते भिधास्यामि. तत् ते, तत् म्हणजे ते आणि ते म्हणजे तुला. श्लोकामधला तत् या शब्दाचा अर्थ, सर्वनामाचा अर्थ ते साधन. श्लोकामधल्या ते या सर्वनामाचा अर्थ तुला, ते साधन तुला. अहम मी, अभिधास्यामी सांगतो आहे किंवा सांगतो. सावधानतया शृणु, सावध चित्ताने तो एक, लक्ष देऊन ऐक. म्हणाले कालव्यालमुखग्रासत्रास निर्णाश हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकीरेण भाषितम्. कालव्याल, काल काल, व्याल व्याल म्हणजे सर्प, साप. तर कालरूपी साप, मुख ग्रास, मुख मुख ग्रास घास, त्रास त्याच्यामुळे निर्माण झालेला त्रास. निर्नाश हेतवे, निर्नाश पूर्ण रूपाने, निशेष रूपाने केलेला नाश, निर्नाश. हेतवे त्याचा जो हेतू आहे ते म्हणजेच कालरूपी सर्पाच्या मुखाच्या ग्रासाने निर्माण होणार जे भय आहे त्याचा निशेष नाश करणार. थोडक्यात सर्व भयांचा नाश करणार.
श्रीमद भागवतम शास्त्रम कलौ कीरेण भाषितम. कलौ या कलियुगामध्ये कीरेण, कीर शुक पोपटाचं एक नाव आहे. पोपटाचं एक नाव आहे. कीरेण त्या शुकदेवांनी भागवत नावाचं जे शास्त्र आहे ते भाषितम सांगितलं आहे, त्याच्यावरती प्रवचन केलं आहे. भागवत नावाचं जे शास्त्र शुकदेवांनी सांगितलं आहे ते मी तुला सांगतो. पुढे म्हणतायत 12वा श्लोक. एतस्मादपरं किंचिन् मनःशुद्ध्यै न विद्यते जन्मांतरे भवेत् पुण्यम तदा भागवतम लभेत. म्हणतायत एतस्माद अपरम किंचित मनःशुद्ध्यै न विद्यते. मनःशुद्ध्यै मनाच्या शुद्धीसाठी, मन शुद्ध करण्यासाठी एतस्माद अपरम याच्याहून श्रेष्ठ, याच्याहून मोठं असं अपर वेगळं किंचित न विद्यते, काहीही उरत नाही, काही राहत नाही, काही नाहीये दुसरं. जन्मांतरे भवेत पुण्यम, यदि जर जन्मांतरे पुण्यम भवेत, माझ्या पूर्वजन्मांमध्ये मी पुण्य केलं असेल तर तदा भागवतम लभेत, तर भागवताची प्राप्ती होते. म्हणजेच भागवत श्रवणाची किंवा ते भागवताचं जे ज्ञान आहे ते प्राप्त होतं. ह्याचं महत्व अधिक काय आहे, भागवताचं महत्व काय आहे ते आता सूत महर्षी सांगणार आहेत, परंतु तो विचार पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.